नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेडे तुझवर जडले भाग 60. पण त्याआधी ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे, प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया भाग 60. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा श्री आणि आदित्य आरतीच्या वेळेला हजर झाले, पण आज ते वेगळ्या अवतारात होते. श्रीने एका म्हाताऱ्याचं सोंग घेतलं होतं, तर आदित्य नकली दाढी मिशी लावून त्याचा मुलगा झाला होता. आरती झाल्यावर ते डायरेक्ट नीला अतिथीगृहामध्ये गेले. त्यांनी सोबत एक बॅग आणली होती. कोई है क्या म्हणत आदित्यने आवाज दिला आणि आतून एक 60च्या आसपासचा म्हातारा बाहेर आला. बोलिये, तो वयस्कर माणूस म्हणाला. जी, मेरा नाम मोहन है और ये मेरे पिताजी गोविंद. हमें एक कमरा चाहिए था किराए से, आदित्यने सांगितलं. रूम किती दिवसांसाठी हवा? त्याचं रेंट वगैरे डिस्कस करून आदित्यने त्यांना 2 दिवसाचं रेंट ॲडव्हान्समध्ये दिलं. लेकिन मेरे पिताजी सीढ़ियाँ चढ़ नहीं सकते, मुझे रूम नीचे ही चाहिए, आदित्य म्हणाला. हाँ ठीक है बाबूजी, तो म्हातारा म्हणाला. कालिंदी बेटा, इनके लिए वो लास्ट वाला रूम रेडी कर दो, पंडित राधेश्याम म्हणाले. जी बाबा म्हणत कालिंदी बाहेर आली. तिला पाहून श्री आणि आदित्य दोघेही शॉकमध्ये होते. ती त्यांची अदिती होती, पण हा म्हातारा पंडित तिला कालिंदी म्हणून हाक मारत होता. 15 मिनिटांमध्ये ते दोघेही रूममध्ये शिफ्ट झाले होते. म्हातारपणाचा सोंग घेतल्यामुळे श्री बिंदास बाहेर राधेश्यामबरोबर बोलत बसायचा. त्याला म्हाताऱ्याचा आवाज काढायला चांगला जमत होता. मध्येच बोलता बोलता खोकायचा सुद्धा. त्याने बोलता बोलता बरीच माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला होता. राधेश्यामनी त्याला जी त्यांना माहिती मिळाली होती तीच पुन्हा एकदा दिली होती. कालिंदी त्यांची एकुलती एक मुलगी आहे आणि तिला नवऱ्याने सोडलं आहे. नीला तिची मुलगी आहे आणि ह्या दोघी त्यांची जबाबदारी आहे. त्याच्यापेक्षा जास्त काही बोलायला राधेश्याम तयार नव्हता. रात्री श्री आणि आदित्य दोघेही बोलत होते. श्री, अरे ही आपली अदिती आहे की नाही, मला तर काहीच कळत नाही. तिला बघून काहीच अंदाजा येत नाही, आदित्य म्हणाला. आधी तिच्या डोळ्यात बघ, काहीच भाव नाही. चेहरा उतरलेला आहे तिचा. ती मला खुश वाटत नाही. मला तरी वाटतं ही माझी अदितीच आहे. माझं मन सांगते मला. श्री भाऊक झाला होता बोलताना. तुला काही नवीन इन्फॉर्मेशन मिळाली का, आदित्यने विचारलं. नाही, तीच जी आपल्याला मिळाली होती ती. किती प्रयत्न केला पण हा म्हातारा ताकाच तूर लागू देत नाही, श्री चिडला होता. श्री, शांत हो. उद्या आदितीबरोबर काहीतरी कारण काढून बोलण्याचा प्रयत्न कर. बघ ती कशी बोलते, काय बोलते. मी उद्या इथल्या DSPला भेटून येतो, आदित्य म्हणाला. ठीक आहे, गुड नाईट म्हणत श्री झोपण्याचा प्रयत्न करत होता. पण झोप कसली लागते त्याला. त्याची अदिती इतक्या जवळ असतानाही त्याला तिच्याजवळ जाता येत नव्हतं, म्हणून तगमग करत होता. सकाळी नेहमीप्रमाणे राधेश्याम चारपाईवर बसले होते की श्रीसुद्धा राधे राधे म्हणत त्यांच्या बाजूला जाऊन बसला. बेटा कालिंदी, मेरे लिए एक चाय लाना और चाचा जी के लिए भी लाना, पंडित राधेश्याम म्हणाले. जे बाबा म्हणत कालिंदी चहा बनवायला गेले. कालिंदी 2 चहाचे कप घेऊन बाहेर आली आणि त्याच वेळेला अम्मा म्हणजेच राधेश्यामच्या बायकोने आवाज दिला. अरे कालिंदी के बाबा, जरा सुनो तो. हाँ हाँ आ रहे है, म्हणत राधेश्याम आतमध्ये गेले. कालिंदीने एक कप खाली टेबलवर ठेवला आणि दुसरा श्रीच्या हातात दिला. कप देताना श्रीच्या बोटांचा स्पर्श तिला झाला आणि ती रागाने त्यांच्याकडे बघून आतमध्ये गेली. हिला काय झालं, अशी का रागाने बघत होती माझ्याकडे, श्री मनातच विचार करत होता. दिवसभर त्याने तिच्याबरोबर बोलण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला, पण ती काही त्याच्याजवळ उभी राहून बोलत नव्हती. एवढंच काय, पण ती नीलाला सुद्धा त्याच्याजवळ बसू देत नव्हती. दिवसभर ती फक्त काम आणि नीलाच्या मागे होती. 2 दिवस त्यांनी अदिती आणि बाकीच्यांवर चांगली नजर ठेवली, पण कुठलाही अनुचित प्रकार त्यांना दिसला नव्हता. आदितीला ते त्यांची मुलगी म्हणून वागवत होते आणि अदितीसुद्धा मुलगी आणि आई होण्याची सगळी कर्तव्य जबाबदाऱ्या पार पाडत होती. जर तिच्यावर कसलीही जोर जबरदस्ती होत नव्हती तर ती तिथे का होती? हा खूप मोठा प्रश्न श्री आणि आदित्यसमोर होता. विचार करून करून डोक्याचा भुगा झाला होता दोघांच्याही. ती खरंच कालिंदी आहे की अदिती, आता ते संभ्रमात होते. त्यातच नीलाचं तिला मा म्हणणं त्यांना अजून विचार करायला लावत होतं. आदित्य,
तिच्याकडे बघून भरून येत आहे मला. माझ्या आदितीची कशी दशा करून ठेवली आहे रे म्हातारीने. श्रीचे डोळे आग ओकत होते. माझी सुद्धा तीच गत आहे श्री. अरे लाडाकोडात वाढलेली माझी नाजूक बहीण. एखाद्या परीप्रमाणे तिला जपलं आणि आज इथे एखाद्या मोलकरणीप्रमाणे राबत आहे. किती त्रास होत असेल मला तो विचारसुद्धा नाही करू शकत. असा कोणता हट्ट नव्हता तिचा जो मी कधी पुरवला नाही. माझ्या राजकुमारीची कशी अवस्था झाली आहे बघ. ना अंगाला नीट कपडा आहे ना मांस. किती अशक्त आहे ती. असं वाटतं हे लोक तिला जेवायला सुद्धा देत नाहीत. आदित्यला भरून आलं होतं. हिचा चेहरा सोडला तर ही अजिबात सुद्धा आदिती वाटत नाही. हिचं बोलणं वागणं सगळं खूप वेगळं आहे. चेहरा निस्तेज आहे. बोलण्यात वागण्यात कॉन्फिडन्स जरासुद्धा नाही हिच्या. कशी ही आपली आदिती आहे मला कळत नाही. पण जेव्हा जेव्हा तिला बघतो ना माझं हृदय जोरजोरात धडधड करतं. ते मला ओरडून ओरडून सांगतं की ती तुझीच आदिती आहे. मग मी कुणाचं ऐकू? जे मन बोलत आहे त्याचं कू की डोक्याचं? श्री त्याचं मन मोकळं करत होता. आता आदितीसमोर जायची वेळ आली आहे आधी, श्री म्हणाला आणि आदित्यने सुद्धा सहमती दर्शवली. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी नीला अतिथीगृह सोडलं. गाडीत बसून त्यांनी त्यांचा गेटअप चेंज केला आणि ते द्वारकाधीश मंदिराकडे निघाले. त्यांना हे माहीत होतं की नीला सकाळी त्यांना तिथेच मिळेल आणि मग पुढचा प्लॅन त्यांना एक्झिक्यूट करता येईल. नीला आदित्यला पाहून त्याच्या जवळ जाऊन आरतीला उभी राहिली. आरती झाल्यावर आदित्यने नीलाला अडवलं. नीला, हा माझा फ्रेंड आहे श्री. मला आणि ह्याला राहायला रूम हवी आहे. इथेच जवळ रूम पाहिजे म्हणजे आरतीला येता येईल तुझ्यासारखं. आदित्य तिला म्हणाला. तो आप मेरे घर चलो. मेरा घर बहुत बड़ा है, इसीलिए ऊपर के कमरे हम रेंट से देते हैं भक्तों के लिए, नीला म्हणाली. श्री आणि आदित्य तिच्याबरोबर गेले. नानाजी, नानीजी, तिने तिच्या आजोबांना आवाज दिला. नीला, कितनी बार कहा अकेले बाहर ना जाया कर, लेकिन तू मेरी बात सुने तो ना. आदिती बाहेर बडबड करत आली, पण बाहेर उभ्या असलेल्या श्री आणि आदित्यकडे बघून ती बोलायची थांबली. श्री मात्र तिच्या निळ्या डोळ्यांमध्ये बघत होता. त्याचं हृदय जोरजोराने धडधड करत होतं. डोळे काठोकाठ भरले होते. तिला जाऊन घट्ट मिठी मारावी असं वाटत होतं श्रीला, पण त्याने स्वतःला अडवलं होतं. डोळे तेच होते, पण त्यामध्ये काहीच भाव दिसत नव्हते. तिच्या चेहऱ्यावर काहीच एक्सप्रेशन नव्हते. ते पाहून श्री गांगरला होता. आप कोण? तिने प्रश्न केला. श्रीच्या काळजाचे तुकडे तुकडे झाले होते तिचा प्रश्न ऐकून. श्री आणि आदित्य तिच्या प्रश्नाने निरुत्तर झाले. तिने त्यांना ओळखलं नाही की न ओळखण्याचं नाटक करत होती हे त्यांना समजत नव्हतं. असं वाटत होतं तिच्या खांद्यांना धरून तिला हलवून विचारावं, खरंच तुला माहिती नाही आम्ही कोण ते? पण दोघांनीही स्वतःला सावरलं. माँ, इन्हें रहने के लिए रूम चाहिए थी तो मैं इन्हें यहाँ ले आई, नीला म्हणाली. अच्छा आप बैठिए, मैं बाबा को बुलाती हूँ. ती त्यांना तिथे असलेल्या चेअरकडे हात करत म्हणाली आणि आतमध्ये गेली. श्री आणि आदित्य अजूनही शॉपमध्ये होते. त्यांना काय बोलावं काहीच सुचत नव्हतं. तोंडावरचा रंग उडाला होता त्यांच्या. आतून राधेश्याम बाहेर आले. बोलिए, मैं पंडित राधेश्याम. आप मुझे पंडित जी बोल सकते हैं. कितने रूम चाहिए आपको और कितने दिनों के लिए? पंडित जी ने विचारलं. एक रूम चाहिए हमें 8 दिन के लिए, आदित्य स्वतःला सावरत म्हणाला. पंडितजींनी त्याला किती पैसे होतील ते सांगितलं. दोघांना रूम दाखवून त्यांनी ॲडव्हान्स घेतलं आणि 2 तासांमध्ये परत येतो म्हणत ते दोघेही तिथून निघाले. दोघेही शांत होते. कोणीच कुणाशी काही बोलत नव्हतं. सेम चेहरा, सेम डोळे, तोच आवाज. तीच होती त्यांची अदिती. पण मग तिने ओळखलं का नाही? की तिने मुद्दाम असं केलं? तिला कुणाची भीती आहे का? दोघांच्याही मनात तेच प्रश्न घोळत होते. श्री, आपण नक्की शोधून काढू काय भानगड आहे ती, आदित्य म्हणाला आणि श्रीच्या डोळ्यातून खळखळ पाणी बाहेर आलं. श्री, सांभाळ स्वतःला, आदित्य त्याच्या खांद्यावर टॅप करत म्हणाला. हॉटेलमध्ये पोचल्यावर दोघांनी त्यांचं सामान घेतलं आणि ते परत नीलाच्या घरी आले. कालिंदी बेटा, रूम की चाबी ले आओ, पंडितजींनी आवाज दिला आणि आदिती बाहेर आली. तिच्या हातात चाव्या होत्या. ये मेरी बेटी कालिंदी और वो छोटी नीला मेरी नाती है, पंडितजींनी ओळख करून दिली. नमस्ते. आदित्य आणि श्री पंडितजींना बोलून ते पंडितजीबरोबर रूममध्ये निघून गेले. रात्रीसुद्धा श्रीला झोप येत नव्हती. तो उठून खिडकीत आला
तर खाली कालिंदी एकटीच बाहेर बघत बसली होती. अंधार होता म्हणून नीट दिसत नव्हतं, पण ती उदास असावी. एकटीच एका दिशेला शून्यात नजर लावून ती बसली होती. तिला असं बघून श्रीला वाईट वाटलं. त्याला गलबलून आलं. श्री, इथे काय करत आहेस? आदित्यने त्याला जागं बघून विचारलं आणि तो सुद्धा गॅलरीमध्ये आला. आदी, माझ्याजवळ तर सगळे होते, तू, साक्षी, आई, बाबा, पण आदिती, ती तर इथे एकटीच होती. कशी राहिली असेल इथे, काय सोसलं असेल याचा साधा अंदाजासुद्धा नाही आपल्याला. मी तर माझं दुःख मोठं म्हणत होतो, पण आदिती, तिचं काय? आधी मला तिच्याकडे बघवत नाही. बघ इतक्या रात्री कशी बसली आहे. श्री तिच्याकडे बघत बोलत होता. तिच्याकडे पाहून आदित्यसुद्धा हळवा झाला होता. लाडाकोडात वाढलेली त्याची बहीण, तिची अशी अवस्था बघून त्यालाही भरून आले. तिला यातून नक्की बाहेर काढू आपण, आदित्य म्हणाला. त्याने साक्षीला कॉल करून सगळं सांगितलं होतं आणि कुणालाही आत्ता काही सांगू नको असं सुद्धा सांगितलं होतं. सकाळीच आदित्यचा फोन वाजला आणि साक्षीचं नाव वाचून त्याने झोपेतच कॉल रिसीव्ह केला. काय? थोड्याच वेळात त्याची झोप खाडकन उडाली होती. अगं पण तू का आली इथे? आम्ही होतो ना इथे, आणि मी माझी सुट्टीसुद्धा एक्सटेंड करून घेतली आहे. साक्षी, तुझी तब्येत, आदित्य बोलत होता की साक्षीने रोखलं. आदी, जरा विचार कर. तुम्ही दोघेही जेंट्स आहात. आधी तिच्याजवळ तुम्हाला जाता येईल का? तिच्याबरोबर बोलण्यासाठी एखाद्या बाईची गरज आहे. आधी ती माझ्याबरोबर बोलू शकते. ती अशी का वागत आहे हे मी तिच्याकडून काढून घेईल. आधी मी एक वकील आहे, ट्रस्ट मी, साक्षी म्हणाली. आय ट्रस्ट यू साक्षी, पण तुला त्रास नव्हता द्यायचा मला, आदित्य म्हणाला. जर आपली आदिती परत मिळणार असेल ना, तर मी कुठल्याही दिव्यातून जायला तयार आहे. आधी मी 2 तासात पोचेल, मला लोकेशन सेंड कर, साक्षी म्हणाली आणि फोन ठेवला. आधी, साक्षी इथे येते? श्रीने आश्चर्याने विचारलं. हो, रात्री मी जरा खूप डिस्टर्ब झालो होतो. तिला सगळं सांगितलं आणि ती इथे पोचली सुद्धा. आत्ता दिल्ली एअरपोर्टवरून निघाली आहे, आदित्य म्हणाला. आधी इथे सगळे रूम तसे पण खालीच आहेत. तुझ्या आणि साक्षीसाठी अजून एक रूम घेऊ त्या पंडितकडून, श्री म्हणाला. श्री आणि आदित्य दोघेही खाली गेले आणि पंडितजीबरोबर बोलून त्यांनी अजून एक रूम रेडी करायला सांगितला. थोड्याच वेळात कालिंदीवरती रूम रेडी करायला आली होती. तिच्याबरोबर नीला होती. हाय अंकल, ती आदित्यकडे बघून बोलली. हॅलो बेटा, आदित्य तिच्या डोक्यावर हात ठेवत बोलला. कालिंदी बहन, आदित्यने आवाज दिला. जी साहब, कुछ चाहिए आपको? तिने हातातला झाडू खाली ठेवत विचारलं. पुढचे संवाद मराठीतून असतील. जिथे गरज लागेल तिथेच हिंदीचा उपयोग होईल. एक मदत पाहिजे होती, पण त्याआधी तुम्हाला साहेब बोलणं बंद कर. तुला वाटेल ते बोल, भैया, भाई किंवा नावाने आवाज दे. आधी बोल तरी चालेल, आदित्य म्हणाला. पण मी भाईजी बोलू तुम्हाला? कालिंदी संकोच करत म्हणाली. हो चालेल, आदित्यने स्माईल केली. पण मला मात्र श्रीच बोल. श्री तिकडून पटकन बोलला आणि आदित्यला हसायला आलं, पण त्याने रोखलं. तुझ्याशी बोलेल तरी कोण? कसा बघत असतो टक लावून. डोळ्याची पापणीसुद्धा पडत नाही याची, कालिंदी मनातच श्रीला बडबड करत होती. त्याच्या बोलण्याकडे तिने दुर्लक्ष केलं. माझी वाईफ येत आहे. तिची तब्येत थोडी नाजूक आहे. तिला घरचं जेवण मिळेल का? जे काही एक्स्ट्रा चार्जेस असतील ते मी देईल, आदित्य म्हणाला. अच्छा, मैं अम्मा से पूछ कर बताती हूँ, कालिंदी म्हणाली आणि तिचं काम आवरून ती खाली गेली. श्री आणि आदित्यसाठी समोरच्या हॉटेलमधून ड्रायव्हर नाश्ता घेऊन आला होता. तो त्यांनी खाला आणि साक्षीची वाट पाहत होते. ते आल्यावर त्यांना पुढे काय करायचं हे ठरवायचं होतं. काही वेळातच फाटकातून एक कार आत आली आणि साक्षी तेथून उतरली. कार बाहेर आलेली पाहून नीला धावतच बाहेर आली. तिच्या पाठोपाठ एक म्हातारी आणि कालिंदी देखील बाहेर आली. साक्षी कालिंदीकडे डोळे भरून पाहत होती, पण ती माझ्याकडे अशी का पाहत आहे असा प्रश्न कालिंदीला पडला होता. तोपर्यंत आदित्य आणि श्री खाली आले. आदित्यने तिचं सामान बाहेर घेतलं आणि ते तिघे वरती निघून गेले. काली, ये कौन थी? त्या म्हातारीने विचारलं. अम्मा, ये वही थी, वो भाईजी की दुल्हन, जिसके लिए खाना मिलेगा क्या पूछ रहे थे हम, कालिंदी म्हणाली. अच्छा, बडे घर के लगते हैं ये लोग. म्हातारी डोक्यावरचा पदर सावरत आत निघून गेली. तो जो भाईजी बरोबर एक माणूस आहे तो,
आणि आता ही बाई, हे लोक असे का बघत होते माझ्याकडे? तसं तर ते भाईजीसुद्धा बघतात, पण त्यांच्या डोळ्यात खूप ममता आणि आपुलकी दिसते. त्यांची नजर खूप निष्पाप वाटते मला. आणि ते मला बहीणसुद्धा म्हणतात. पण तो दुसरा माणूस टक लावून बघत असतो. त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं दिसतं. पण काय? कालिंदी तिथेच उभी राहून विचार करत होती. कालिंदी, बाहेर कशाला उभी आहेस? आतून अम्माचा आवाज आला आणि ती घाईतच आत निघून गेली.